आज आपण ह्यूमन बॉडीमधली सर्वात लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड पाहणार आहेत. लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड ह्यूमन्समधली आहे थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड ॲक्च्युली पॅनक्रियाज थायरॉइडपेक्षाही मोठी आहे, पण पॅनक्रियाज ही हेटेरोक्राइन ग्लँड आहे, म्हणजे एक्झोक्राइन पण आहे आणि एंडोक्राइन पण आहे. त्याच्यामुळं प्युअर एंडोक्राइन ग्लँड कोणती लार्जेस्ट आहे तर थायरॉइड ग्लँड आहे. याचं वजन येतं 25 ग्राम. ओरिजिन आहे एंडोडर्मल ओरिजिन असतं. जसं पिट्युटरीचं एक्टोडर्मल आहे, तसं थायरॉइडचं ओरिजिन जे आहे ते कसं आहे एंडोडर्मल आहे. पोझिशन नेक रिजनमध्ये, गळ्याच्या रिजनमध्ये येतं. एक्झॅक्टली कुठे? बिलो द लॅरिंग्स. आपला जो साऊंड बॉक्स आहे, माझा जो साऊंड निघतोय, तो साऊंड निघण्याचं कारण म्हणजे आपल्या गळ्यामध्ये एक छोटासा बॉक्स असतो, त्या बॉक्सला म्हणतो आपण लॅरिंग्स. तर या लॅरिंग्सच्या खाली आहे आणि ट्रकियाच्या समोर आणि बाजूला. समोरला आपण म्हणतो वेंट्रल आणि बाजूला म्हणतो आपण लॅटरल, म्हणून शब्द आलेला आहे वेंट्रो लॅटरल टू ट्रकिया. श्वासनलिकेच्या वेंट्रो लॅटरल आलेला आहे. ठीक आहे. समजा हा लॅरिंग्स आहे, हा श्वासनलिका म्हणजे ट्रकिया आहे. सी शेप कार्टिलेज असतात, ब्रिथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसमधला पॉईंट आहे. या लॅरिंग्सच्या खाली आणि ट्रकियाच्या समोर आणि बाजूला असे याचे दोन लोब असतात. म्हणून आपण याला काय म्हणूयात? बाय लोब ग्लँड. ठीक आहे. तर लॅरिंग्स, बिलो द लॅरिंग्स अँड वेंट्रोलॅटरल टू ट्रकिया, समोर आणि साईडला, हे दोन्हीही लोब इंटरकनेक्टेड असतात, सेपरेट नसतात. तर हे दोन्ही लोब जे कनेक्ट होतात, त्या या कनेक्शनला आपल्याला नाव द्यायचं आहे इस्थमस. ओके. तर इथे तुम्ही पॉईंट लिहू शकता. 2 लोब्स आर इंटरकनेक्टेड बाय इस्थमस. ओके. आता या थायरॉइड ग्लँडचं जर आपण सेक्शन घेतलं, ठीक आहे, कट केला, तर त्याच्यामध्ये असे फॉलिकल्स दिसतील. असे फॉलिकल्स असतात. ठीक आहे. हे थायरॉइड फॉलिकल्स आहेत आणि या थायरॉइड फॉलिकल्समध्ये कोणता इपिथिलियम असतो, हा खूप छान MCQ इथून पण कवर होईल. आणि स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स, याच्यामध्ये जो टिश्यू चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पण हा टिश्यू झालेला आहे. तो टिश्यू म्हणजे क्युबॉइडल इपिथिलियम असतो. पण कोणता इपिथिलियम? क्युबॉइडल इपिथिलियम. ठीक आहे. तर हे फॉलिकल्स आहेत, हे जे गोल गोल काढलेत मी ते फॉलिकल्स आहेत. या फॉलिकल्समध्ये कोणता इपिथिलियम आहे तर क्युबॉइडल इपिथिलियम. ओके. या फॉलिकल्सच्या हा पूर्ण कनेक्टिव्ह टिश्यूनी जोडलेला असतो. ठीक आहे. या कनेक्टिव्ह टिश्यूला एक स्पेशल नाव दिलेलं आहे स्ट्रोमा. ओके. आणि याच्या आत जी कॅव्हिटी आहे त्याला कोलायडल असं म्हणतो आपण, कोलायडल. मेन याच्यामध्ये लक्षात घ्या, अगर थायरॉइडचं आपण सेक्शन घेतलं, कट केला, तर गोल दिसत आहेत ते फॉलिकल्स आहेत. आणि या फॉलिकलच्या मध्ये इथे पॅराफॉलिकल सेल्स आहेत. ठीक आहे. हे मोठे जे दिसत आहेत ते फॉलिकल सेल्स, छोटे जे दिसत आहेत ते पॅराफॉलिकल सेल्स. या दोन्ही ठिकाणाहून हॉर्मोन्स वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे ही ॲनाटॉमी तुम्हाला पक्की माहिती असली पाहिजे. तर इथे फॉलिकल सेल्स, पॅराफॉलिकल सेल्स. फॉलिकल सेल्समधून निघणारे हॉर्मोन आहेत T3 आणि T4. आणि पॅराफॉलिकल सेल यांच्यामधून निघणारा जो हॉर्मोन आहे तो आहे TCT. पूर्ण लॉंग फॉर्म येतं थायरोकॅल्सिटोनिन. ठीक आहे. थायरोकॅल्सिटोनिन, किंवा याला बरेच वेळेस फक्त कॅल्सिटोनिन पण म्हटलं जातं. तर कॅल्सिटोनिन हॉर्मोन कोण सिक्रेट करतो? पॅराफॉलिक्युलर. त्यामुळे पॅराफॉलिक्युलर सेलला अजून एक नाव येतं C सेल. हा पण MCQ
एनसायटीत नाही आहे, चांगला लक्षात राहू द्या. पॅराफॉलिकल सेलला दुसरं नाव आहे सी सेल. का? कारण कॅल्सिटोनिन सिक्रेट करतो. हे फॉलिकल्समधून काय निघत आहेत? T3 T4. आणि या पॅराफॉलिकल्समधून काय निघत आहेत? TCT, थायरोकॅल्सिटोनिन. ठीक आहे. तर हे थायरोकॅल्सिटोनिनबद्दल माहिती नंतर घेऊ. आपण T3 आणि T4 याबद्दल माहिती आत्ता घेऊयात. T3 आणि T4 जवळपास ॲक्शन आणि त्यांचे फंक्शन सर्व सारखेच आहेत. हे फक्त मॉलिक्यूल थोडेसे स्ट्रक्चरली वेगळे आहेत. हा 3 मॉलिक्यूलपासून बनलेला आहे. ट्राय आयोडो थायरोनाइन. T3 म्हणजे ट्राय आयोडो थायरोनाइन, सोपं आहे. आणि T4 म्हणजे तुम्ही सांगा, टेट्रा आयोडो थायरोनाइन. ठीक आहे. ट्राय आयोडो कारण 3 मॉलिक्यूल आहेत. टेट्रा म्हणजे आता समोर आयोडो आलं आहे म्हणजे हे नक्कीच कोणते मॉलिक्यूल्सनी आलेले असतील? आयोडीन. ठीक आहे. याच्यामध्ये 4 मॉलिक्यूल्स आयोडीन, याच्यात 2 मॉलिक्यूल्स आयोडीन. पण यांच्यामध्ये अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह पण आहेत. म्हणजे आयोडीनसोबत अजून एक अमिनो ॲसिड जोडला जातो, तो म्हणजे टायरोसिन. हा स्टार MCQ आहे, NCERTमध्ये आलेला नाही. एम्स वगैरेमध्ये भरपूर वेळेस विचारलं जातं की T3 आणि T4 यांचं ओरिजिन अमिनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. मी याच्या आधी सांगितलं, आपण या चॅप्टरच्या एंडला कोणते हॉर्मोन्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे कोणते हॉर्मोन्स प्रोटीन आहेत, कोणते हॉर्मोन्स अमिनो ॲसिड आहेत, कोणते हॉर्मोन्स इपिनेफ्रिननी बनत आहेत. तर T3 आणि T4चं ओरिजिन काय आहे? अमिनो ॲसिड. तर कोणता अमिनो ॲसिड? तर टायरोसिन. कोणासोबत जातो? आयोडीन. म्हणजे जे आपण जेवणामध्ये आयोडीन घेतोय त्याच्यापासून सिंथेसिससाठी महत्त्वाचे आहे T3 आणि T4, हे तयार करण्यासाठी महत्त्वाचे आहे. ठीक आहे. पण हे सिक्रेट कोण करतात? थायरॉइड ग्लॅन्ड. ओके. तर याच्यामध्ये अजून खूप महत्त्वाचा MCQ, तर थायरॉक्सिन कोणाला म्हणतात? T3ला म्हणतात का T4ला म्हणतात? तर T4ला थायरॉक्सिन हॉर्मोन म्हणतात. थायरॉक्सिन. ठीक आहे. T4 लिहा किंवा थायरॉक्सिन. याच्या पुढे थायरॉक्सिन म्हटलं की मी आता T4 लिहिणार. T4 लिहिलं की तुम्ही इमॅजिन करा तिथे मी काय लिहिलेलं आहे? थायरॉक्सिन. फंक्शन वेगळे पाहण्याची गरज नाही आहे कारण दोघांचेही फंक्शन सारखेच आहेत. फंक्शन सुरुवातीला बघूयात, नंतर आपण यांच्या डिसीजेसकडे जाऊयात. फंक्शन. थायरॉइड म्हटलं की पहिलं फंक्शन यायला पाहिजे मेंटेन BMR, बेसल मेटाबॉलिक रेट, मेटाबॉलिझम. ठीक आहे. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे यांच्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन म्हणजे C6H12O6 याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर जी एनर्जी येते म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू जी आहे, कॅलरिक व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू देण्याचं काम, म्हणजे नुसतं ग्लुकोज येऊन फायदा नाही. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये थायरॉइड महत्त्वाची आहे. ठीक आहे. जोपर्यंत ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होणार नाही तोपर्यंत कॅलरी म्हणजे आपल्याला एनर्जी भेटणार नाही. ठीक आहे. म्हणून जर थायरॉक्सिन हॉर्मोन जर कमी झाला किंवा ॲक्टिवेट व्यवस्थित नाही झाला बॉडीमध्ये, त्याची लेवल कमी असली की पेशंटची कंप्लेंट असते की विकनेस होतोय, अशक्तपणा खूप जास्त होतोय. तर अशक्तपणा होणे आणि थायरॉइड ग्लॅन्ड, मी याच्याही आधी सांगितलेला पॉईंट आहे की हे जे एंडोक्रायनॉलॉजिस्ट असतात किंवा एंडोक्रायनॉलॉजी जी ब्रँच आहे त्यांचे डिसीजेस हे कोणतेही लोकल सिम्पटम घेऊन येत नाहीत. आता पूर्ण बॉडीवरचा सिम्पटम आहे, पूर्ण बॉडीमध्ये विकनेस होतो, पण प्रॉब्लेम कुठे आहे? गळ्यामध्ये, म्हणजे थायरॉइड ग्लॅन्डमध्ये. ठीक आहे. तर इथे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन नेमकं काय येतं? आपल्याला एनर्जी भेटते. हे जर थायरॉक्सिन जर कमी झाला तर एनर्जी भेटणार नाही आणि पेशंटला काय होणार आहे? विकनेस. त्याच्यामुळे पहिला आपल्याला फंक्शन लिहावं लागेल. बेसल मेटाबॉलिक रेट मेंटेन करण्याचं काम कोण करतंय? इथे थायरॉक्सिन करतोय. अजून सोप्या भाषेत BMR सांगू का? जेव्हा आपण कोणतंही काम करत नाही, समजा आपण एक 10 ते 12 तास फक्त बसून असताना पण आपल्याला रेस्पिरेटरी रेटला एनर्जी लागेल, सर्क्युलेशनला एनर्जी लागेल, बाकीच्या सगळ्या म्हणजे ॲक्टिव्हिटी जरी नसतील, बॉडी जरी शांत असेल तरी आपली एनर्जी खर्च होते. ती एनर्जी म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट. ठीक आहे. म्हणजे कॅलरिफिक व्हॅल्यू. तर हे BMR मेंटेन करण्याचं काम कोण करतं? थायरॉइड ग्लॅन्ड. ओके. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स या सर्वांचं मेटाबॉलिझम करण्याचं काम कोण करतं? थायरॉइड ग्लॅन्ड. ठीक आहे. आता इथे एनर्जीज देतं म्हणून आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी मेंटेन करण्याचं काम कोण करतं? थायरॉइड. नुसतं फिजिकलच नाही आहे तर आपली मेंटल ग्रोथ पण याच्यावर डिपेंड असते.
ठीक आहे. म्हणजे थायरॉक्सिन कमी झाला किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आले तर ब्रेन जो डेव्हलप व्हायला पाहिजे होता तो डेव्हलप होत नाही, म्हणजे IQ जो आहे आपला, ठीक आहे, तो कमी होतो. तर फिजिकल म्हणजे दिसतानाही तो छोटा दिसेल आणि मेंटली पण तो ॲबनॉर्मल असेल. कधी थायरॉइडमध्ये प्रॉब्लेम झाला तर. पहिलं फंक्शन बघूत, नंतर डिसीज बघूत. फंक्शन एकदा लक्षात आले की ते फंक्शन व्यवस्थित होणार नाही जर तिथे कमतरता झाली हॉर्मोन्सची तर. फिजिकल प्रॉब्लेम येईल, मेंटल प्रॉब्लेम येईल, ठीक आहे. तसंच काय करतो हा RBCs प्रोडक्शनसाठी, RBCs प्रोडक्शन माहिती आपल्याला बोन मॅरोमध्ये होतो, पण हे RBCs प्रोडक्शन करण्यासाठी काय करतो तो रेग्युलेट करतो, मदत करतो, ठीक आहे, स्टिम्युलेट करतो, रेग्युलेट RBCs प्रोडक्शन असंही तुम्ही म्हणू शकता. तसंच वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट यांचं बॅलन्स करतो. फंक्शन व्यवस्थित बघून घ्या, यांचं काय करतोय, बॅलन्स करतोय. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट यांचं बॅलन्स करण्याचं काम कोण करणार आहे, थायरॉक्सिन करणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वेट जे मेंटेन ठेवायचे बॉडीमध्ये, जे वेट रेग्युलेट ठेवण्याचं काम पण कोण करतोय, थायरॉइड करतोय. त्यानंतर खूप महत्त्वाचे पॉईंट सांगतोय, एनसायटीत आले नाही आहेत. हार्ट रेट मेंटेन करणे, रेस्पिरेटरी रेट मेंटेन करणे, त्याच्यानंतर टेम्परेचर मेंटेन करणे, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर मेंटेन करणे, डायजेशन मेंटेन करणे, हे सगळं कोणाची कामं आहेत, थायरॉक्सिनचे. आता समजा थायरॉक्सिन कमी झाला, हार्ट रेट कमी, रेस्पिरेटरी रेट कमी, टेम्परेचर कमी, ब्लड प्रेशर कमी, जास्त झाला, हार्ट रेट जास्त, रेस्पिरेटरी रेट जास्त, टेम्परेचर जास्त, ब्लड प्रेशर जास्त. फंक्शन एकदा लक्षात घ्या. जे डिफिशियन्सी असतील किंवा हायपर सिक्रेशन असेल त्याच्यामध्ये हे फंक्शन काय होणार आहेत, डिस्टर्ब होणार आहेत, ठीक आहे. कमी झाले तर कमी होतील, जास्त झाले तर जास्त होतील, ठीक आहे. तर यांच्या फंक्शनमध्ये मेंटेन BMR आहे, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करून कॅलरिफिक व्हॅल्यू देतं, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सचं काय करतं ते मेटाबॉलिझम करतं, फिजिकल मेंटल ग्रोथ मेंटेन करतं, RBCचं प्रोडक्शन आहे, वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतं, शरीरामध्ये ऑस्मोसिस म्हणजे नाही झालं, जर प्रॉब्लेमॅटिक झाला तरी ते इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर बॅलन्स राहणार नाही. वेट रेग्युलेट करतं, त्यामुळे हायपोथायरॉइडिझममध्ये वेट वाढतं आणि मी हे पॉईंट तुम्हालाच विचारणार होतो, ठीक आहे, सांगून देतोय. हायपोथायरॉइडिझममध्ये वेट गेन होतं आणि हायपरथायरॉइडिझममध्ये वेट लॉस होतो. याचं कारण मला तुम्ही सांगू शकता नंतर. त्यानंतर हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट, टेम्परेचर, ब्लड प्रेशर हे मेंटेन करण्याचं काम कोण करतं, थायरॉक्सिन करतं. ओके, आता नेमकं डिसिजेसकडे येऊयात. जर थायरॉक्सिन कोण सिक्रीट करतो, फॉलिक्युलर सेल का पॅराफॉलिक्युलर सेल? नक्कीच कोणते सेल करतात, फॉलिक्युलर सेल. पॅराफॉलिक्युलर सेलमधून कोणता निघतो, TCT, थायरोकॅल्सिटोनिन. हे हॉर्मोन्स लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण याची डिफिशियन्सीकडे जाऊयात. जर थायरॉक्सिन कमी झाला म्हणजे डिफिशियन्सी झाला तर चिल्ड्रनमध्ये काय आणि ॲडल्टमध्ये काय, असं बघूयात आपण. जर थायरॉक्सिनची लेवल चिल्ड्रनमध्ये कमी झाली, चिल्ड्रन इन द सेन्स तुम्ही असंही म्हणू शकता मदर प्रेग्नंट आहे आणि मदरच्या पोटामध्ये वाढणारं बाळ जे आहे त्या बाळाला समजा आयोडीन व्यवस्थित नाही भेटलं, म्हणजे मदरनीच आयोडीन व्यवस्थित खाल्लं नाही, ठीक आहे. म्हणजे तिच्या जेवणामध्ये, तिच्या पाण्यामध्ये जर आयोडीनची कमतरता आली तर तिच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाला पण तो आजार होतो, तो म्हणजे हायपोथायरॉइडिझम. आता इथे थायरॉक्सिन कमी झाला म्हणजे इथे आपण डिसीज म्हणूया तर कोणते, हायपोथायरॉइडिझम, ठीक आहे. तिथे आपण उलटं बघितलं होतं, TSH जास्त झाल्यावर T4 कमी झाला म्हणजे TSH काय होईल, जास्त, कारण त्याला ॲक्टिवेट जास्त करायचं आहे. ते ऑलरेडी शिकून झालं आपलं. चिल्ड्रनमध्ये जो डिसीज होईल, आईच्या पोटामध्ये किंवा पोटातून बाहेर आल्याच्या नंतर जो बाळ दिसेल आपल्याला, ठीक आहे, त्याच्या शरीरामध्ये कशाची कमतरता असणार आहे, थायरॉक्सिनची कमतरता असणार आहे. तर यांच्यामध्ये जो आजार दिसेल तो क्रिटिनिझम डिसीजेस वाढत चाललेत, कॉलम करा आणि त्याला वर्क वाढवा, क्रिटिनिझम. आता क्रिटिनिझमची लक्षणं वेगळी सांगण्याची गरज नाही. नॉर्मल थायरॉक्सिनचे जे फंक्शन आहे ते फंक्शन होणार नाहीत, म्हणजे फिजिकल ग्रोथ कमी राहील, दिसताना तो असा बाटूक स्टंटेड ग्रोथ दिसेल, फिजिकल ग्रोथ कमी असेल, मेंटल ग्रोथ कमी असेल, तो IQ कमी असेल त्याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये डीफ अँड म्युटिझम असेही प्रॉब्लेम्स दिसतात. डीफ म्हणजे बहिरा आणि म्युटिझम म्हणजे न बोलता येणे, ठीक आहे. असेही प्रॉब्लेम्स आपल्याला बाळामध्ये दिसतात. त्याच्यानंतर फिजिकल ग्रोथ म्हणजे स्टंटेड दिसेल. मेंटल ग्रोथ म्हटल्याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, त्याचे IQ कमी असणार आहे. डीफ म्युटिझम येईल. तसे स्किनचे पण प्रॉब्लेम्स याच्यामध्ये बघायला भेटतात, स्किन ॲबनॉर्मल. हे कोणाचे डिसीजेस, कोणाचे सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत,
क्रिटिनिझम या आजाराचे. क्रिटिनिझम कोणामध्ये होतो? चिल्ड्रनमध्ये. कधी होतो? थायरॉक्सिन कमी झालं म्हणजे हायपोथायरॉइडिझम. ॲडल्टमध्ये हायपोथायरॉइडिझमच पाहतोय आपण. ॲडल्टमध्ये त्या डिसीजला नाव द्यायचं आहे मॅक्झोइडिमा. मॅक्झोइडिमा. इडिमा म्हणजे सूज, स्वेलिंग. ओके. आता मॅक्झोइडिमामध्ये पण जवळपास हीच लक्षणं असतील. ठीक आहे. त्यांच्यामध्ये सगळंच म्हणजे थायरॉईडचे फंक्शन आहे ते कमी म्हणजे जे फंक्शन आहे ते होणार नाही. म्हणजे हार्ट रेट कमी, रेस्पिरेटरी रेट कमी, टेम्परेचर कमी. ठीक आहे. त्यासोबत अजून एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला मॅक्झोइडिमामध्ये बघायला भेटतं ते म्हणजे फेस, चेहरा आणि लिम्स, लोअर लिम्स आणि अप्पर लिम्स, त्याला एक्स्ट्रीमिटीज असंही म्हणूयात आपण. इथे सूज दिसते, स्वेलिंग दिसते. ठीक आहे. त्याला म्हणायचं एडिमा. त्याच्यामुळे या डिसीजला नाव दिलं मॅक्झोइडिमा. ठीक आहे. इथे सूज दिसते याचा अर्थ हायपर सिक्रिशन नाही आहे, ते हायपोसिक्रिशनच आहे. तर हायपोसिक्रिशनचे 2 डिसीजेस आहेत, एक क्रिटिनिझम इन चिल्ड्रन, मॅक्झोइडिमा इन ॲडल्ट. आता मला सांगा, आयोडीनची जर कमतरता झाली तर तिथे हायपोथायरॉइडिझम होईल का हायपरथायरॉइडिझम होईल? तर नक्कीच कोणता थायरॉइडिझम होणार आहे? हायपोथायरॉइडिझम. का हायपोथायरॉइडिझम? कारण थायरॉक्सिन तयार करण्यासाठी आयोडीनची मात्रा गरजेची आहे. आयोडीनच जर जेवणामध्ये नसेल तर तिथे हायपोथायरॉइडिझम होईल. पण इथे आजार एक थोडासा आपण वेगळं नाव दिलेलं आहे. तर त्या आयोडीनच्या कमतरतेमुळे जो आजार होतो त्याला म्हणायचं सिंपल ग्वायटर. ओके. सिंपल ग्वायटर म्हणजे काय? गळ्याच्या भोवती जी थायरॉइड ग्लँड आहे ती थायरॉइड ग्लँड इनलार्ज होते, खूप जास्त वाढते, इनलार्जमेंट होते. असे काही तुम्ही पेशंट बघितले असतील. हा एक प्रकारचा इंडेमिक डिसीज आहे. इंडेमिक म्हणजे पर्टिक्युलर काही एरियामध्ये होतो. आता सध्या कोरोना चाललाय तो पॅन्डेमिक आहे. पॅन्डेमिक म्हणजे पूर्ण जगामध्ये पसरतोय. इंडेमिक म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या एरियामध्येच असतो. स्पेशली समजा हिली म्हणजे डोंगराळ एरिया, ज्याच्या डोंगरामध्ये असल्यामुळे काय त्या प्लांट्समध्ये आणि पाण्यामध्येच मुळातच आयोडीन कमी आहे. त्या आयोडीन कमी असल्यामुळे तिथे राहणाऱ्या व्यक्तीला आयोडीनची मात्रा कमी होईल आणि त्यांची जी थायरॉइड आहे त्याची इनलार्जमेंट होईल. त्या आजाराला काय म्हणायचं आहे? सिंपल ग्वायटर. प्रॅक्टिसमध्ये असे काही पेशंट्स तुम्हाला बघायला भेटतील जर तुमची ड्युटी जर कुठे हिली एरियामध्ये लागलेली असेल तर. ओके. त्याच्यानंतर